टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार अनिल परब आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण, यानंतर तुम्ही विधान परिषदेमध्ये कारवाईची केलेली मागणी, मुख्यमंत्र्यांचं त्यावरचं उत्तर, काय नेमकं तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडेल? कारण महायुतीचं सरकार आहे, समज दिली असं उपमुख्यमंत्री म्हणतात आमदाराला। हा सत्तेचा माज आहे, आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही ही जी भावना झालेली आहे आणि नीतिमत्ता सोडून सगळे जे वागतायत, आमदार बनियनवर येतोय, टॉवेलवर येतोय आणि ज्या पद्धतीने येतो, बोलतोय, मारतोय, कामगारांना मारतोय आणि परत त्याच्यावरती असं सांगतोय की काही झालं तरी परत मी मारीन, हा माज आहे। आता हा माज उतरवण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांकडे आहे। आता बघूया मुख्यमंत्री काय करतात ते। नक्कीच निशिकांत दुबे ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, आता तो उद्धव ठाकरे यांची संपत्ती कुठे कुठे आहे त्याचा देखील त्यांनी हवाला दिला। वाद चिघळतोय असं म्हणावं किंवा ते ज्या पद्धतीनं भाष्य करतायत त्यांना उत्तर कसं देणार शिवसेना? मी कालच निशिकांत दुबेंना आवाहन केलंय मुंबईत या आणि हे सगळं मुंबईत बोला, मग कुठे प्रॉपर्टी आहे ती दाखवून आम्हीच देऊ त्यांना, वाघ कोण कुत्रा कोण हे दाखव, मुंबईत काय आहे ते पण दाखव। मी आवाहन केलंय आणि हे आता होतच राहणार। निवडणुकीपर्यंत परप्रांतीय मतं शिवसेनेच्या विरोधात जाण्यासाठी हे असे कुत्रे बाहेरनं भुंकतच राहणार। मतांचं ध्रुवीकरण नेमकं कोण करते महाराष्ट्रामध्ये? हे अमराठी मतं एकत्र करण्याचं काम चालू आहे। नक्की उद्धव ठाकरे पण म्हणाले की जो कोणी महाराष्ट्राच्या मुळावर येईल, राजनी उद्धव आम्ही दोघं एकत्र आलोय आणि त्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल, त्यामुळे युती पक्की झाली असं म्हणावं मनसे आणि शिवसेनेची। तुम्हाला काही शंका आहे का? राज ठाकरे यांचं जे ट्विट आलंय, कोणी भाष्य करू नका असं म्हणता युती संदर्भात, ते बाकीच्या युतीच्या संदर्भात, बाकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात किंवा पक्षाचे निर्णय खाली चर्चेले जाऊ नये याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। अधिकृतरित्या अजूनही घोषणा होणं बाकी आहे की आता समजून जावं की युती झालेली आहे आणि दोघी निर्णय एकत्र येऊन, जसे काल एकत्र आले, एकत्र येऊन आपला निर्णय कळवतील। नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।